अवघे 14 दिवस या ठिकाणी होते. वॉर्ड क्रमांक 94 मधून कुणाली सरमळकर, मिसेस सरमळकर ह्या इथून उमेदवार आहेत, महायुतीच्या उमेदवार आहेत आणि शिवसेना, भाजप आणि रिपाई आम्ही तीनही पक्ष एकत्र मिळून नक्कीच ह्या वॉर्डावरती महायुतीचा भगवा आम्ही फडकवत आहोत. अतिशय चांगलं वातावरण आहे. यापूर्वी देखील शाखा भेटीच्या निमित्ताने मी इथे जेव्हा माझी भेट झाली होती त्याच वेळेस लक्षात आलं की हा आपला महायुतीचा एक स्ट्रॉंग वॉर्ड आहे आणि इथे नक्कीच आपला उमेदवार निवडून येईल आणि चांगलं वातावरण आहे. सर, ही लढत ठाकरे ब्रँड सोबत आहे, कारण की ठाकरे ब्रँड पर्यंत एकत्र लढत लढणार आहे, पण आज त्यांचा जाहीरनामा हा या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. दोघेही बंधू एकत्र येत शिवसेना भवनमध्ये जवळपास 20 वर्षानंतर राज ठाकरे शिवसेना भवनला जाणार. मला वाटतं ज्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला होता आणि उठाव केल्याच्या नंतर ज्यावेळेला महायुतीची पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता आली त्या दरम्यान माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांचं एक भाषण झालं होतं. ते भाषण आपण आवर्जून ऐकावं. माननीय उद्धवजींसोबत कुठलाही नेता का टिकत नाही, का राहत नाही, शिवसेनेमधनं मोठमोठे नेते शिवसेना का सोडून जात आहेत, ह्याचं मूळ कारण आणि ह्याचा सर्वात मोठा दोष हा उद्धवजींचा आहे असं राजसाहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं. म्हणजे मी स्वतः पक्ष सोडून गेलो, हे उद्धवजीमुळे सोडून गेलो, नारायण राणे साहेब पक्ष सोडून गेले तर उद्धवजीमुळे सोडून गेले, एकनाथ शिंदे साहेब पक्ष सोडून गेले तर उद्धवजीमुळे सोडून गेले, ह्या टीका मांडणे राजसाहेबांनीच केल्या होत्या. आज त्यांचं एकत्र यायचं कारण फक्त आणि फक्त मुंबईची महानगरपालिकेची सत्ता आहे, दुसरं काहीही नाही. ठीक आहे, सत्तेकडे तर आपण एकत्र येतो पण सत्तेकडे आपण खोटं बोलत नाही. त्यांनी जे आता रेटून बोला पण खोटं बोला. मला वाटतं मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार, मुंबई गुजरातींच्या हातामध्ये जाणार हा खोटा अजेंडा मराठी माणसांना भडकवण्यासाठी त्यांनी सेट करायचा प्रयत्न करते. परंतु आता मराठी माणूस काही भुरळणार नाही, त्यांना सत्य माहिती आहे. मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महायुतीच्या सरकारने जे काही मुंबईकरांकरिता निर्णय जाहीर केले ते ऐतिहासिक निर्णय आहेत. म्हणून मला वाटतं जनता ही विकासासोबत राहील. ह्यांच्या एकत्र येण्यानं आम्हाला काही फरक पडणार नाही. सर, रोड असेल किंवा इतर जे निर्णय आहेत ते आम्हीच घेतो असा दावा जो आहे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे करतायत. त्यांनी प्रेझेंटेशन केलं, आम्ही काय केलं हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात ते काय करतील हेही दाखवण्याचा. बघा, प्रेझेंटेशन तर मला वाटतं एक जोक होता. म्हणजे ते दोघेही तरुण नेते मिळून काय समजवायचा प्रयत्न करतो, काय सांगायचा प्रयत्न करू हे त्यांच्याही देखील उमेदवारांना कळलेलं नाहीये. काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्पष्ट केलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील स्पष्ट केलं, कोस्टल रोड हा खरं तर होण्याकरिता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीला जो पाठपुरावा केला मला वाटतं त्याचा तोड नाही. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने त्याची प्लॅनिंग केली, ज्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुरामुळेच कोस्टल रोड होऊ शकला. नाही तर ह्यांच्या हातामध्ये 25 वर्ष सत्ता असताना का कोस्टल रोड झाला नाही. संकल्पना तर ही 20 वर्षापूर्वीची होती. म्हणून मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असेल, एकनाथ शिंदे साहेबांनी असेल केलेल्या कामांचा स्वतः श्रेय घ्यायचा प्रयत्न करतायत, पण याच्यामध्ये यश मिळणार नाही. मुंबईकरांना माहिती आहे कोणी मेहनत घेतली. मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती इतिहासामध्ये सर्वात जास्त काम हे महायुती सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे, इतिहासामध्ये मुंबईच्या. आणि म्हणून मला वाटतं केंद्र सरकारकडून निधी आणणं आणि राज्य सरकारच्या निधीचा पुरेपूर योग्यरित्या उपयोग करणं, ह्या पद्धतीने मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती मेट्रो असेल, त्यानंतर आपलं रोडचं वाईडनिंग असेल, जे काही मुंबईचे हाऊसिंगचे प्रकल्प रखडले होते ते असतील, या सगळ्यांवरती जो भर दिलाय इतिहासामध्ये सर्वात जास्त काम झालेलं आहे. शिवसेना जी आहे ती कागदावर आहे, धनुष्यबाण जरी उचलून समोरच्याला दिला असला तरी बाण माझ्याकडे आहे असं उद्धव ठाकरे. मला वाटतं बाण त्यांच्याकडे आहे, त्यांच्या वक्तव्यावरती एकच उत्तर आहे, माननीय बाळासाहेबांचा ठाकरे विचाराचा बाणा हा आमच्याकडे आहे, ह्याला एकच उत्तर आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दाखवलं ना. त्यानंतर काय, आता ग्रामीण भागामध्ये नगरपंचायत, नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या. ह्या निवडणुकामध्ये देखील आपण पाहिलं की शिवसेनेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त नगराध्यक्ष यावेळेला आम्ही निवडून आणलेले आहेत. कारण एकनाथ शिंदे साहेबांवरती शिवसैनिकांनी आणि ग्रामीण भागामधल्या जनतेने विश्वास ठेवलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं मुंबईत देखील त्याचीच आपलं प्रचिती पाहायला मिळेल. विशेष करून कोकणातले निकाल हे आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मुंबईमध्ये कोकणवासियांचा मोठा प्रभाव आहे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये जे निकाल लागलेत आता मागच्या ह्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये एक हाती सत्ता महायुतीने आणि शिवसेनेने कोकणामध्ये मिळवलेली आहे. अशा वेळेस माझ्या मतदारसंघामध्ये देखील 21-0 आम्ही केलेला आहे.
मला वाटतं अशा वेळेस कोकणवासी देखील हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहेत. कोकणवासियांमध्ये शिवसेना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे. खरी शिवसेना धनुष्यबाण हे आमचे चिन्ह जरी असलं तरी सुद्धा आमच्याकडे माननीय बाळासाहेबांचे विचार आहेत आणि त्यांच्याकडे काँग्रेसचे विचार आहेत. आता ज्या प्रकारे दानवे यांनी एकनाथ शिंदेवरती टीका केली आहे. त्यांनी असं म्हटलं की फडणवीसांनी डोळे वटारले तर शहांचे पाय जे आहे ते काही लोकांना दाखवे लागतात. मतच दानवींना कोण महत्व देत आहे? ते मागची विधान परिषदेची निवडणूक कशी निवडून आले होते हे त्यांना जरा प्रायव्हेटमध्ये विचारा. माननीय एकनाथ शिंदे साहेब नसते, माननीय रामदासभाई नसते तर अंबादासांनी आमदार देखील झाले नसते. आणि ही वस्तुस्थिती त्यांना देखील ज्ञात आहे. आणि मला वाटतं छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून पत्रकार परिषदेमध्ये टीका करण्यापेक्षा ग्राउंड लेवलवरती उतरा आणि पहा. मुंबईची स्थिती तुम्हाला काय वाटते? ज्या पद्धतीने आता प्रचार सुरू झालेला आहे, महायुतीला चांगले यश मिळेल का काय? माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या आकलनानुसार मुंबईमध्ये महायुती ही कमीत कमी 125 ते 150चा आकडा पार करते. पण ज्या प्रकारे उमेदवार हे निवडून आलेले आहेत 66 महायुतीचे, त्यावरती आता विरोधक टीका करू लागलेले आहेत. एवढे उमेदवार कसे हे निवडून येऊ शकतात हे पहिल्यांदाच झालेलं आहे. आता विरोधकांना पोटसो तर उठणार ना. जर का एखाद्या उमेदवाराला माहितीच आहे की मी निवडून येणारच नाहीये म्हणून त्याने माघार घेतली असेल. एखाद्या उमेदवाराला माहिती आहे की आम्ही कितीही जंगजंग पछाडले तरी सुद्धा महायुतीसमोर आम्ही निवडून येऊच शकत नाही, अशा वेळेला जर का कोणी शरणागती जर का पत्करली असेल तर त्यामध्ये वाईट वाटायचं काही कारण नाही. मला वाटतं हे लोकशाही, शेवटी आपण संविधानाला मानतो, आपण लोकशाहीला मानतो. लोकशाही पद्धतीनेच त्यांनी माघार घेतलेली आहे. माघार घेण्याची मुदत त्याकरता ठेवली जाते ना की एखाद्या उमेदवाराला जर का निर्णय बदलायचा असेल तर त्याची म्हणतो ती तरतूद आहे. म्हणून मला वाटतं याच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतः आकलन करा की तुमचे उमेदवार तुमच्यासोबत का थांबत नाही. धन्यवाद. सर एक मिनिट. आज यहाँ पे प्रचार के लिए आए हैं, उद्घाटन किया है, क्या बताइए कैसा माहौल है पूरे मुंबई? नहीं, माननीय आशीष शेलार जी अभी आ रहे हैं तभी उद्घाटन होगा. लेकिन आज वार्ड नंबर 94 में महायुति के उम्मीदवार के लिए हम प्रचार के लिए आए हैं. और एक बात जरूर कहूंगा, 94 तो है ही, लेकिन आज 93 जिस वार्ड में मातोश्री है वो वार्ड भी हमारा एक स्ट्रांग होल्ड के तौर पर अभी आगे आ रहा है. और 100% हमारे इस कॉन्स्टिट्यूएंसी में जितने भी महायुति के उम्मीदवार हैं सभी विजयी होने जा रहे हैं. जो परफॉर्मेंस हमने नगर पंचायत नगर परिषद के इलेक्शन में दिखाया था महायुति ने, उससे भी अच्छा परफॉर्मेंस ये मुंबई इलेक्शन में आपको देखने मिलेगा. एक दूसरा सवाल है कि आईपीएल में बांग्लादेशी प्लेयरों को निकालने की मांग हो रही है. किस तरीके से देखते हैं? पिछले कई सालों से महीनों से बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहा है और उसी के प्लेयर केकेआर ने लिए हैं ज्यादातर. नहीं, देखिए, मुझे लगता है पॉलिटिक्स और स्पोर्ट्स को यहाँ पे मिक्स नहीं करना चाहिए. बिल्कुल जो बांग्लादेश में हो रहा है उसका समर्थन हम बिल्कुल कभी भी नहीं करेंगे. अभी बीसीसीआई इस पे क्या निर्णय लेती है, क्योंकि वो एक सेपरेट बॉडी है, वो सेपरेट एंटिटी है, तो उनका निर्णय वो लेगी. लेकिन बिल्कुल आज मैं एक बात जरूर कहूंगा, गृह राज्य मंत्री पद के तौर पर महाराष्ट्र में जितने भी अवैध तरीके से बांग्लादेशी रह रहे हैं उनको ढूंढ के महाराष्ट्र से हद्दपार करने के लिए हम तैयार हैं. महाराष्ट्र में पिछले 15-20 सालों से, उससे भी पहले जब भी कांग्रेस की सरकार थी तब भी सबसे ज्यादा बांग्लादेशी महाराष्ट्र में आए हैं. और अगर आप देखें तो पिछले 2-2.5 सालों में बांग्लादेशियों को यहां से भगाने के लिए या फिर उनको ढूंढ के उनके ऊपर कार्रवाई करने के लिए, अगर हम आंकड़ा देखें सबसे ज्यादा बांग्लादेशियों को हमने ढूंढ के निकाला है. और जो भी उनका डिटेंशन का जो भी कार्रवाई है वो हमने सबसे ज्यादा की है. और मुंबई में जितने भी बांग्लादेशी थे सबको हमने इंटेलिजेंस के दौर पर हमने ढूंढ के निकाला है. उनके ऊपर कार्रवाई भी हमने की और वो कार्रवाई भविष्य में और भी हम तीव्र करने वाले हैं और भी हम इंटेंस करने वाले हैं. तो मेरे ख्याल से अवैध तरीके से जो भी बांग्लादेशी आज महाराष्ट्र में अपनी प्राइवेट बिजनेस के लिए हो या फिर पर्सनल चीजों के लिए हो या फिर किसी गलत काम करने के नाम पर अगर आए हो, सबको हम ढूंढ के निकालेंगे और सबको बाहर भेजेंगे.